नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि प्लस जन्माष्टमीसुद्धा आहे. तर तुम्हाला 15 ऑगस्टच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आज जन्माष्टमीसुद्धा आहे आणि जन्माष्टमीच्यासुद्धा खूप 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 साऱ्या मंगलमय शुभेच्छा. तर माझी सगळी कामं आटोपली आणि आता वेळ होती पूजेची, तर मी इकडे पूजाच करत होती. आणि मी तुम्हाला दाखवलं ना, आज कृष्णासाठी छान नवीन ड्रेस आणला होता. मी गेले नाही मार्केटमध्ये, अहोंनाच सांगितलं होतं, तर अहोंनी त्यांच्या पसंतीचाच आणला होता. पण खूप सुंदर ड्रेस त्यांनी आणला. आणि ही पूजा म्हणजे आज कृष्ण भगवानला मी तो नवीन ड्रेस घालून दिला. खूप सुंदर क्यूटू दिसत होते आपले कृष्ण भगवान. माझ्याकडे मोठी मूर्ती नाही आहे, छोटीच मूर्ती आहे, पण त्या मूर्तीची वगैरे मी छान पूजा केली होती. आणि आहे ना, आज अद्दूची तब्येत थोडी बेटर आहे. ती चांगली हसत आहे, खेळत आहे वगैरे आज. आणि आज आहे ना, तिचे काकू आणि काका पण आले होते, तर ती चांगली रमली होती त्यांच्यामध्ये सुद्धा, छान खेळत होती. आणि हे जो क्लिप दिसत आहे ना, हे मी तुम्हाला ॲड केली. मी तुम्हाला सांगते, हे एकदम सायंकाळचं क्लिप आहे. म्हणजे मनात असं काही नव्हतं की आज जन्माष्टमी आहे ना. गेल्या वर्षीसुद्धा जन्माष्टमीला मी तिला राधा बनवलं होतं. यावेळेस कृष्ण बनवायची इच्छा होती माझी, पण तिची तब्येत बरी नव्हती ना, मग म्हणून मी तसं काही तयारी वगैरे केली नव्हती काही. म्हणजे कृष्णाचा ड्रेस, दागिने वगैरे काही असं मी घेतलं नव्हतं किंवा काहीच तयारी केली नव्हती, कारण तिची तब्येत बरी नव्हती ना, तर इच्छाच होत नव्हती माझी पण. मग तिचे काकू आले होते, ती चांगली रमली होती आणि औषध पाणी पण चालू होतं, तर आज ती चांगली होती, चांगली खेळत वगैरे होती. मग सायंकाळी आहे ना, मग तिला बनवलं नाही राधा किंवा कृष्ण. मलाच चांगलं वाटत नव्हतं. मी म्हटलं आता खेळतच आहे, तर आपण तिला विचारूयात की एकदा बनते नाही बनत. ती स्टार्टिंगला नाहीच म्हणत होती, मी नाही घालत कपडे वगैरे. पण तिला आहे ना, तिचे काका वगैरे थोडे छान लढाई गोडाई लावली, मी पण लावली की काका आपण छान छान फोटोज काढू, व्हिडिओ काढू असं. मग थोडंसं लाड वगैरे करता मग ती घालायला तयार झाली. आणि मला आहे ना, खरं सुंदर तयारी करून दिली. मी खरं सांगू का, फक्त तिला ड्रेस आणि ते दागिनेच घालून दिले. केस जसे बांधून होते ते केस तसेच ठेवले. इवन ती पावडरसुद्धा लावू दिली नाही मला चेहऱ्याला. पावडर वगैरे पण काहीच लावलं नव्हतं मी. त्याच्यानंतर आहे ना, अशी छान तयारी करून दिली, खूप सुंदर. मी व्हॉइस ओव्हर करताय ना, अद्दू आहे जवळ, तर ती थोडं मध्ये त्रास देत आहे, तर प्लीज त्या आवाजाला इग्नोर करा. तर अशी सुंदर तयारी करून दिली. सिंपल केस वगैरे सकाळी जे बांधले होते ते तसेच ठेवले होते. एक बिंदी घालून दिली छान. माझ्याकडे टिकली होती, ती टिकली वगैरे तिला घालून दिली आणि ते 2 गळ्यातले घालून दिले. आणि जी ब्लाऊज वगैरे घातली आहे ना, ते माझंच ब्लाऊज आहे. तिला थोडंसं का म्हणते मॅनेजमेंट करून लावून दिलं, म्हणजे तिला थोडंसं ॲडजस्टमेंट करून लावून दिलं सगळं. आणि ती आहे ना, खरंच व्यवस्थित राहिली पूर्ण व्हिडिओज वगैरे काढतपर्यंत. खूप तिचे सुंदर शॉर्ट्स घेतले आणि 2-4 फोटो पण काढले होते. तर वाटलं नव्हतं की ती ठेवणार वगैरे म्हणून, पण ती खूप वेळ ठेवली तसं. मग तिच्यासमोर आहे ना, कृष्ण भगवानची मूर्ती वगैरे ठेवली की तिची पूजा वगैरे करते. ती चांगली पूजा वगैरे करायला लागली. आणि इथे बघा, तिला स्माईल कर म्हटली तर ती किती जबरदस्तीचं स्माईल केली, पण खूप सुंदर दिसत होती. हे सगळे व्हिडिओ केले मी आणि थोडं एडिट पण केलं. एडिट करून आहे ना, तो शॉर्ट आहे ना, मी यूट्यूबवर टाकला आहे. प्लीज तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ एकदा नक्की बघा. खूप सुंदर व्हिडिओ झाला होता, तो झाला आहे. प्लीज तो शॉर्ट एकदा नक्की बघा. आणि तुम्हाला अद्दूचा तो व्हिडिओ कसा वाटला, एडिट केलेला आहे छान सॉन्ग वगैरे टाकून, ते शॉर्टमध्ये मी अपलोड केला आहे. तुम्हाला तो जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर कॉमेंटमध्ये पण तिथे पण एकदा कॉमेंट नक्कीच करा. तर अशी माझी सुंदर क्यूट राधा तयारी केली होती. वेळेवरची तयारी करून मी तिला दिली होती, पण खूप सुंदर दिसत होती. तिला कोणाची दृष्ट नको लागायला. तर असंच होतं आजचा छोटासा व्लॉग. जास्त काही क्लिप्स घेतले नाही, कारण की घरी दीर आणि जाऊ पण आली होती लहान, आणि अद्दू पण होती, तिची तब्येत औषध पाणी तिकडेच लक्ष होतं. तर जास्त काही आज व्हिडिओज घेतले नाही मी. अद्दूचे जे हे शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ घेतले तेच व्हिडिओ मी यात ॲड केले. तर हाच होता छोटासा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे तुम्ही बघत आहात त्यांना खरंच खूप विनंती आहे, माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमच्याशिवाय चॅनल समोर जाणार नाही. तर चला, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.